नागपुर में कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने नीट पेपर लीक, किसानों के संकट और बेरोजगारी को लेकर केंद्र और राज्य सरकार पर हमला बोला। उन्होंने केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग करते हुए कहा कि सरकार छात्रों और किसानों के मुद्दे पर पूरी तरह विकल्प रही है। युवा और बेरोजगारी के मुद्दे पर वडेट्टीवार ने कहा कि सरकार युवाओं की आवाज दबा रही है। कांग्रेस जनता पार्टी का अकाउंट ब्लॉक करने की वजह से युवाओं में भारी नाराजगी देखी जा रही है। बघा, याला मला असं वाटतं की मोठेगावकरांच्या नंतर काही मूर्ख लोकांनी ट्रेन करून त्याला काँग्रेसला गोवण्याचा प्रयत्न केला। अमित देशमुख साहेबांच्याकडे प्रचारात काही स्टेटमेंट केलं तेवढ्यावर। खरं तर मूळ हे सरकारचा दोष आहे। काय करतायत देशाचे शिक्षण मंत्री? झोपा काढत आहेत, त्यांना काही अक्कल नाही की 10 वर्षामध्ये 25 वेळा जर नीटचा पेपर फुटतो आणि त्यावर जर त्या सिस्टममधील लोकच त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत तर मग मंत्री म्हणून काही जबाबदारी आहे की नाही? आणि थोडी तरी लाज असती धर्मेंद्र प्रधानांना तर त्यांनी राजीनामा दिला असता, पण ते राजीनामा देऊ शकत नाहीत कारण नैतिकता नीतिमत्ता या सरकारच्या मंत्र्यामध्ये नाही, कुणामध्येच राहिली नाही। आणि या संपूर्ण याच्यामध्ये आयुष्य पोरांचं उद्ध्वस्त होत आहे आणि या संदर्भात हे गंभीर नाही। खरं तर इतक्या वेळा पेपर फुटल्यानंतर एक क्षणभरही त्या पदावर राहण्याचा त्या मंत्र्यांना अधिकार नाही। त्याची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारून राजीनामा द्यायला पाहिजे होता। राहुल गांधीजींनी, आमच्या नेत्यांनी सुद्धा तीच मागणी केली, पण दुर्दैव आहे असंवेदनशील व्यक्ती ज्यावेळेस अशा पदावर काम करतात त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या भविष्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं, हे आता सिद्ध झालेलं आहे। अनेक शहरांमध्ये पेट्रोल डिझेल टंचाई आहे, शेतीच्या कामांसाठी सुद्धा मशागतीसाठी लागणार डिझेल मिळत नाही, अडचण आहे, शेतकऱ्यांच्या रांगा पाहायला मिळतात। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा निर्धारच आता सरकारने केला असं म्हणायला हरकत नाही। कारण आता त्या शेतकऱ्यांसाठी काय करणार? बघा, आचारसंहिता आली जूनमध्ये, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही कर्जमाफी देऊ आणि JR काढू, घोषणा झाली, अद्याप त्या संदर्भातला स्पष्ट JR निघालेला नाही। आणि आज जी परिस्थिती निर्माण झाली डिझेल पेट्रोलच्या संदर्भात, उद्या शेती उद्ध्वस्त होणार आहे, शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे, शेतकऱ्यांना जिवंत राहण्याचा अधिकारच आता संपला नाही अशी परिस्थिती या सरकारने आणून ठेवलेली आहे। उद्या कशी हंगाम करणार? खताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात होणार आहे, खतं मिळणार नाहीत, 25% खतं उपलब्ध होतील असे केंद्रातले नेते आणि मंत्री सांगत आहेत सरकारमध्ये। आणि आता तर डिझेल पेट्रोलमुळे नांगरणी होणार नाही, मशागत होणार नाही, पूर्व जी काही शेतीची मशागत व्हायला पाहिजे ती होणार नाही। मग शेतकऱ्यांच्या शेतात ते काय करतील, कसे जगतील, कशी शेती करतील? हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे। सर्वच उद्ध्वस्त होत आहे, देश उद्ध्वस्त होत आहे, शेतकरी उद्ध्वस्त होत आहे, उद्योग उद्ध्वस्त होत आहेत। इन्व्हेस्टरनी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या देशातून पैसा काढण्याचं काम सुरू केलेलं आहे। आतापर्यंत 2.25 लाख करोड रुपये या देशातून काढून सुरक्षित स्थळी ते पैसे तिकडे घेऊन जात आहेत। म्हणजे इन्व्हेस्टर सुद्धा आता पलायन करत आहेत। इतकं गंभीर विषय देशापुढे निर्माण झाला आहे, एक फार मोठं गंभीर संकट आहे। आणि या संकटामध्ये पंतप्रधान परदेशाच्या बाहेर फिरत आहेत, तिकडे बाहेर देशात जाऊन इटलीच्या पंतप्रधानावर फोटोशूट होत आहे। आणि हे जर पाहिलं तर गांभीर्य कसलेच आहे। तरुण रस्त्यावर उतरतो आहे, शेतकरी उद्ध्वस्त होतो आहे, उद्योग उद्ध्वस्त होत आहेत, आदिवासींचे हाल आहेत, कुपोषणाचं प्रमाण वाढलं आहे, कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे। फार वाईट परिस्थिती या देशामध्ये। फक्त यांना निवडणुका लढणे, निवडणुका जिंकणे, त्यासाठी वाटेल ते करणे, याच्या पलीकडं नजरेत यांचा देश नाही। आणि त्यासाठी 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करून मताची पोळी शेकणं, भाजणं आणि ती त्या पद्धतीनं काम करणं असंच सरकारचं काम आहे। काँग्रेस पार्टीची चर्चा खूप सुरू होती, त्यांचं एक सँडल अकाउंटही जे आहे ते बंद करण्यात आलं, त्या